उद्या देशभरात दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे। देशात 89 तर राज्यात 8 मतदारसंघात मतदान होणार आहे। एकूण 12 राज्यात उद्या मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील। राज्यामध्ये विदर्भातले बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ तर मराठवाड्यातले हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडेल। अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या केरळातल्या वायनाड मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे। राहुल गांधींविरोधात वायनाडमध्ये भाजपचे के सुरेंद्रन आणि सीपीआयच्या अॅनी राजा या रिंगणात आहेत। त्याशिवाय मथुरेतून हेमा मालिनी, कोटाबुंदिया राजस्थानातल्या मतदारसंघातून मावळते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राजनंदगावमधून भूपेश बघेल, तिरुअनंतपुरममधून शशी थरूर, दक्षिण बंगळुरूतून भाजपचे तेजस्वी सूर्या, मेरठमधून भाजपचे अरुण गोविल यांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे। दरम्यान राज्यात दुसऱ्या टप्प्यात कोणकोणत्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे एक नजर टाकूया। राज्यामध्ये 8 मतदारसंघामध्ये मतदान पार पडते आणि या दरम्यानच आता वेगवेगळ्या उमेदवारांमध्ये काटेकी टक्कर देखील पाहायला मिळणार आहे। अनेकांकडून प्रचारावर भर दिला गेला आणि अशातच आता बुलढाण्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर हे आमने सामने आहेत। याशिवाय दुसरी लढत असणार आहे मोठी, ती म्हणजे अकोल्यामध्ये भाजपचे अनुप धोत्रे विरुद्ध अभय पाटील काँग्रेसचे। याशिवाय अमरावतीमधून भाजपच्या नवनीत राणा आणि काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांचे देखील भवितव्य उद्या मतपेटीत बंद होणार आहे। तर वर्ध्यामधून रामदास तडस भाजपचे हे रिंगणात आहेत, त्यांना टक्कर देत आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अमर काळे। तर यवतमाळ वाशिममधून राजश्री पाटील शिवसेना शिंदे गटाचे आहेत आणि त्यांच्या विरुद्ध आहे संजय देशमुख शिवसेना ठाकरे गट। त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा यवतमाळ वाशिममध्ये सामना पाहायला मिळणार आहे। तर हिंगोलीमध्ये देखील शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे, बाबूराव कोहळीकर विरुद्ध आष्टीकर यांच्यामध्ये। तर नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर भाजपचे हे रिंगणात आहेत आणि त्यांना टक्कर देत आहेत काँग्रेसचे वसंतराव चव्हाण। याशिवाय परभणीमध्ये राष्ट्रवादी समाज पक्षाचे महादेव जानकर विरुद्ध संजय जाधव शिवसेना ठाकरे गटाचे यांच्यात थेट लढत पाहायला मिळते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।